आमच्या दारापर्यंत येऊन दगडफेकीला ज्या पद्धतीने केलं त्या आंदोलनामध्ये काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते जखमी झाले, गाड्या फुटल्या. त्यानंतर आम्हाला आंदोलन करावं लागलं गुन्हा दाखल करण्यासाठी. आमचं स्टेटमेंट ते केलं आणि आमच्या स्टेटमेंटमध्ये जी नावं आम्ही घेतली, आम्ही गेल्यानंतर त्यातलं एक नाव वगळून त्यांनी त्याच्यामध्ये टाकलं, 2 नावं वगळली. आम्ही स्टेटमेंटमध्ये सांगितलं होतं की चिथावणीखोर भाषण करणारे धीरज घाटे आणि पुण्याचे महापौर नागपुरेताई त्याचबरोबर दुष्यंत मोहोळ हे तिघांनी चिथावणीखोर भाषणं करून गाडीवर उभं राहून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना दगडफेक करायला लावली. असं असताना सुद्धा पोलिसांनी ती नावं घेतली नाही. उलट आम्हाला दमबाजी करत होते की आमच्या 3 महिला कॉन्स्टेबल तुमच्यामुळे जखमी झाले. त्याचबरोबर रात्री असं कळालं की माझ्यावर आणि युथ काँग्रेसच्या अजून 4 लोकांवर त्यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला. माझा कुठेही व्हिडिओ नाही, माझं कुठेही भाषण नाही आणि त्याचंही करून तुम्ही माझ्यावर गुन्हा दाखल केला. आम्ही गुन्ह्याला घाबरत नाही. खोटे गुन्हे ह्याच्या अगोदरी तुम्ही प्रयत्न केला. पण आज काँग्रेस पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये एक गोष्ट स्पष्ट झाली की ह्या दडपशाहीला आणि या गुंडशाहीला उत्तर दिल्याशिवाय थांबायचं नाही. या सर्वांचा विरोध केल्यानंतर येणाऱ्या या 7-8 दिवसामध्ये पुणे कमिशनर ऑफिसवर मोठा मोर्चा काँग्रेस पक्षांत समविचारी पक्षाच्या वतीने आम्ही त्या कमिशनर ऑफिसवर काढणार आणि आयुक्त अमितेश कुमारांच्या बदलीची आमची सर्वप्रथम मागणी राहणार. कारण काल जे फरसखानेला होते, जॉईंट कमिशनर असेल, 4 DCP होते, मनोज पाटील, रावळे साहेब, पिंगळे साहेब, हे सगळेजण 5-5 मिनिटाला आज जाऊन कमिशनरांचे डायरेक्शन्स घेत होते, कमिशनरच्या डायरेक्शनप्रमाणे काम करत होते. आणि ज्या पद्धतीने त्यांनी आमचं स्टेटमेंट घेतल्यानंतर सुद्धा FIRमध्ये नाव टाकल्याने ह्याच्यावरूनच कळतंय की न्याय आम्हाला मिळणार नाही. पण त्या मोर्चा संविधानाच्या माध्यमातून आम्ही मोर्चा काढणार. आम्ही कोर्टामध्ये उच्च न्यायालयामध्ये जाऊन आमच्यावरची FIR स्कॉचसाठी आम्ही मागणी करणार. आणि जे त्या व्हिडिओजमध्ये आपल्या पत्रकारांचे न्यूज बाईट असतील, व्हिडिओज असतील, काही फेसबुक लाईव्ह होते, त्यामध्ये जे होते त्या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यासाठी उच्च न्यायालयाचे दार आम्ही ठोठावणार आहोत.